नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायलीच्या हाती रिपोर्ट लागतात, ज्यामध्ये साक्षीचं लोकेशन असतं आश्रमाजवळचा रस्ता. मात्र त्यामध्ये आश्रमाचं लोकेशन असं डायरेक्टली नसतं. त्यामुळे सायली विचार करते, जर साक्षी खुनाच्या दिवशी रिसॉर्टमधून बाहेर पडली होती, मग त्यावेळेस तिचं लोकेशन आश्रमामध्ये आलं आणि CCTVमध्ये सुद्धा ती रिसॉर्टमधून बाहेर येताना दिसली, असं कसं शक्य होऊ शकतं? तेव्हा अर्जुन म्हणतो की या सगळ्याचा खुलासा आपण त्या रिसॉर्टमध्ये गेल्यानंतरच कळेल. चैतन्य म्हणतो, पण हे सगळं माहिती काढणं खूप अवघड जाणार आहे आपल्यासाठी. अर्जुन म्हणतो, अवघड तर आहेच, पण आपल्यासोबत जर एखादा पोलीस इन्स्पेक्टर असतील तर आपलं ते काम सोपं होऊन जाईल. तर लगेच इन्स्पेक्टरला फोन कर आणि तिथे बोलून घे, आपण लगेच निघूयात. चैतन्य लगेच तिथून निघून जातो. त्यानंतर अर्जुन सायलीसुद्धा आवरून खाली येत असतात. त्याच वेळेस प्रिया त्यांच्याकडे पाहते. ती विचार करते की मगाशी चैतन्य हसत गेला, आता हे सुद्धा हसत गेले. नेमकी चाललंय का यांचं? यांच्या हाती काही ठोस पुरावे तर लागले नसतील ना? मला जाऊन पाहायला पाहिजे, असं म्हणून ती आता त्यांच्या पाठीमागे जायला लागणार. तितक्यात पूर्णाजी तिला थांबवतात. पूर्णाजी म्हणतात, अगं तन्वी, मला ना 10-20 फेऱ्या मारायच्या होत्या गं. माझे गुडघे खूप दुखत आहेत ना, त्यामुळे तू चल ना माझ्यासोबत. इतक्या फेऱ्या मी एकटी नाही मारू शकत ना. तेव्हा प्रिया म्हणते, अगं मग नको मारू, गुडघे दुखत आहेत ना. एक काम कर, विमलताईला घे, मला तर थोडंसं काम आहे. पूर्णाजी म्हणते, अगं मग कमीत कमी थोडंसं बाम तरी लावून दे. प्रिया म्हणते की विमलताईकडून लावून घे गं, मला खरंच खूप अर्जंट काम आहे. आणि असं म्हणत ती तिथून निघून जाते. पूर्णाजी तिला मागे हाक मारतच राहतात, पण ती काहीही न ऐकता तिथून निघून जाते. आता इकडे प्रतिमाने खूप सारे फुलं तोडून आणलेले असतात. आपल्या सायलीच्या झाडाला खूप बहर आला आहे आणि मी असा विचार करते की गजरे करावेत, असं ती सुमन आणि रविराजला सांगत असते. तेव्हा तिच्या अचानकपणे लक्षात येतं, यातील काही गजरे मी पूर्णाजींच्या घरी पाठवून देते. सायलीला सायलीचे फुलं खूप आवडतात आणि पुन्हा तीच अडखळते. अरे नाही, असं नाही करता येणार, कारण अर्जुनला तर सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे. म्हणजे अगदी वास जरी घेतला तरीसुद्धा लगेच त्याला शिंका सुरू होतात. आता सुमन आणि रविराज तिच्याकडे आश्चर्याने पाहतच असतात. त्याच वेळेस नागराजसुद्धा त्या तिकडे आलेला असतो. सुमन म्हणते, अहो वहिनी, इतकी जुनी गोष्ट तुम्हाला कशी काय आठवली? आणि खरंच ही खूप छान प्रगती आहे. अर्जुनला सायलीच्या फुलांची खरंच ॲलर्जी आहे. तुम्हाला हे कोणी सांगितलं होतं का? तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही, मला ना असंच वाटलं. रविराज म्हणतो, अगं इतकी जुनी गोष्ट, इतकी महत्त्वाची गोष्ट तुला आठवली आहे. सगळे खुश असतात, मात्र नागराजचे मात्र 12 वाजलेले असतात. तो विचार करतो की गोळ्या बदलूनसुद्धा गोळ्यांचा इफेक्ट कसा होत नाही आहे. आता इकडे अर्जुन, सायली, चैतन्य आणि इन्स्पेक्टर सगळेजण जमलेले असतात. त्यावेळेस प्रियासुद्धा त्यांचा पाठलाग करत असते. आता सगळेजण आतमध्ये जायला निघतात. तितक्यात सायलीला कॉल येतो. मग ती मागेच थांबते. प्रतिमा तिला कॉल करून घडलेली सगळी घटना सांगते. तेव्हा सायली म्हणते की प्रतिमा आत्या, ही खरंच खूप छान गोष्ट आहे. तीसुद्धा त्यांचं खूप कौतुक करते. आणि तितक्यात तिची नजर आरशामध्ये जाते. त्या ठिकाणी तिला प्रिया डोकावताना दिसते. सायली घाईघाईने आतमध्ये जाते आणि अर्जुनला सांगते की आपण इथं आलो आहे, ही गोष्ट महिपतपर्यंत कळणार, कारण प्रिया माझा पाठलाग करत होती. तेव्हाच अर्जुनच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. आता CCTV फुटेज चेक करताना त्यांच्या एक लक्षात येतं, साक्षीने कोर्टामध्ये सांगितलेली सगळी घटना खरी होती, मात्र तारीख वेगळी होती. पार्टी 13 तारखेला नसून ती 11 तारखेला होती. मग हे सगळं कसं मॅनेज केलं? हे सगळं हॉटेलच्या मालकाशिवाय कोणी करू शकत नाही. आता इकडे प्रिया घाईघाईने महिपतला कॉल करून सांगते की अर्जुन आणि सायली रिसॉर्टमध्ये गेलेले आहेत. काहीतरी चौकशी करायची असेल त्यासाठीच तिथे गेले आहेत ते. महिपत लगेच हॉटेलच्या मालकाला कॉल करतो आणि अर्जुन, सुभेदार आणि त्यांची बायको तिथं आली का असं विचारतो. त्यांनी काही चौकशी केली का हेही विचारतो. तेव्हा तो मालक सांगतो की नाही, त्यांनी काही चौकशी केली नाही, ते जेवणासाठी आले आहेत. पण महिपतला काही भरोसा नसतो. महिपत म्हणतो, त्यांचा व्हिडिओ काढून मला आत्ताच्या आत्ता लगेच पाठव. तेव्हा तो हॉटेलचा मालक अर्जुन आणि सायलीचा जेवतानाचा व्हिडिओ काढतो आणि महिपतला पाठवतो. आता हे सगळं कसं घडलं? सायलीने जेव्हा प्रिया पाठलाग करते असं सांगितलं, त्याच वेळेस अर्जुन आणि सायली हॉटेलच्या मालकाकडे जातात आणि त्यांना चांगलंच धमकावतात. तुमचे सगळे काळे धंदे बंद करून हॉटेलचं लायसन्स रद्द करायला सांगतो. तुम्ही CCTV फुटेज मॅनेज केलं हे सुद्धा कोर्टामध्ये तुम्हाला आता जाब द्यावा लागेल. तेव्हा त्या हॉटेल मालकाचा नाईलाज होतो आणि तो अर्जुन सायलीच्या म्हणण्याप्रमाणे वागायला तयार होतो.
आता महिपत दामिनीला फोन करतो आणि सांगतो की ते अर्जुन सुभेदार आणि ती सायली हॉटेलमध्ये गेले होते. दामिनी म्हणते, अहो आता अर्जुन चांगलाच घाबरलाय ना, मग तो आता इकडे तिकडे घाबरून शोधाशोध करतोय, कुठे काही सापडते का बघतोय, पण त्याला काही सापडणार नाही. त्याला आश्रमात जाऊ द्या नाही तर रिसॉर्टमध्ये जाऊ द्या, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका हो, असं म्हणून तीसुद्धा फोन ठेवून देते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुनने हिअरिंग मागून घेतलेली असते आणि त्यामध्ये तो साक्षीला पुन्हा तेच प्रश्न विचारतो आणि साक्षी पुन्हा तेच सगळे प्रश्नाचे उत्तर देते जे तिने अगोदर दिले होते. तेव्हा अर्जुन कोर्टामध्ये सांगतो की साक्षी जे काही म्हणते ते बरोबर आहे, मात्र तारीख वेगळी आहे. साक्षी 13 तारखेला रिसॉर्टमध्ये नव्हतीच, ती 11 तारखेला रिसॉर्टमध्ये पार्टी करत होती. आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि दामिनी त्याचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागात अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.